नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे मित्रांनो, आयुष्यात खूप चढ उतार येतात, संकट येतात, चांगल्या दिवसाने एवढे वाईट दिवस पण येतात. त्यावेळी आपण स्वतःला समजवलं पाहिजे की आता जी परिस्थिती आहे त्यावर घाईघाईने निर्णय घेणे योग्य नाही. आपल्या आयुष्यात जे घडलं आहे ते स्वीकार. जास्त विचार करून तुझीच ताकद वाया घालवू नकोस. चुकांसाठी स्वतःला दोष देत बसू नकोस. जे व्हायचं होतं ते झालंय, आता पुढे काय करायचं यावर लक्ष दे. डोळे उघडे ठेव, धीर धर. ही फेज कायमची नाही. आज कठीण वाटत असलं तरी यातूनच तुझी खरी ताकद तयार होते. तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे, तर तू यातून नक्की बाहेर पडशील. जेवढ्या वाईट वेळेतून तू पुढे जाशील तेवढीच तुझी चांगली वेळ येईल. तू कष्ट कर, मेहनत करून तुझं स्वतःचं अस्तित्व निर्माण कर, कारण तुझ्यात ते करणे इतकी ताकद आहे. कारण ज्या दिवशी संघर्षाचं ओझं वाटायचं थांबतं त्याच दिवशी आपल्याला जिंकायची सवय लागते. आणि भाऊंनो, आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे मावळताना आपण सूर्यावत याची जाणीव जपता यावी. कधी शिदीच्या पलीकडेही जाण्याची तयारी ठेवता यावी. धमक मनगटात विजय केशर उधळण्याची, तोपर्यंत तत्व आणि अस्तित्वाची लढाई लढता यावी. मित्रांनो, आपले जर कष्ट प्रामाणिक असतील तर आयुष्यात आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचण्यापासून कोणी रोखू शकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.